ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. उत्तर कोकणातील डहाणू तालुक्यात येणारा घोलवड बोर्डीचा परिसर चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. घोलवडला चिकू कसा आला आणि चिकूच्या बागा कसकशा वाढत गेल्या याची कथाही मोठी रंजक आहे. घोलवड येथील एक पारशी व्यक्ती दारपशा कावशी पटेल यांनी या चिकूची लागवड घोलवडमध्ये केली. त्यानंतर या झालेल्या चिकूचं मार्केटिंग कुठे करावं तर त्यांनी आपल्या डोक्यावर चिकूची पाटी नेऊन मुंबईसारख्या मोठ्या मार्केटला त्यांनी लोकांना ती फुकट दिली. नंतर लोकांनी त्याची खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे घोलवड बोर्डीच्या परिसरातील शेतकऱ्यांना की हा चिकूपासून भरपूर उत्पन्न मिळू शकेल याची जाणीव झाली आणि भरपूर शेतकऱ्यांनी चिकूची लागवड केली. याच्यातून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची संधी त्यांना मिळाली. चिकूचं झाड लावल्यानंतर 5-6 वर्षात त्याला फळं लागायला सुरुवात होते. 75 ते 80 वर्ष जगणारं झाड वर्षभर चिकू देत असतं. त्यातही थंडीच्या मोसमात झाडांवर अधिक प्रमाणात चिकू लागतात. पिकलेले चिकू गळून पडण्याचं प्रमाणही त्या काळात अधिक असतं. त्यामुळे बागायतदारांना मोठा तोटा सोसावा लागतो. झाडावरून पडल्यामुळे वाया जाणाऱ्या चिकूचं काही करता येईल का असा विचार घोलवडच्या शारदा गजानन पाटील यांच्या मनात आला. घोलवड हे चिकूसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. तिकडे थंडीच्या दिवसात आमच्या इकडे 12ही महिने चिकू असतात, परंतु डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिने भरपूर झाडावर चिकू असतो आणि तो पिकून खाली पडतो. हा पिकलेला चिकू वाया जात होता. त्याच्यावर आपण काहीतरी प्रक्रिया करावी आणि आपण त्याच्यापासून काही ना काही बनवावं, हा माझा खूप वर्षापासूनचा जो ध्यास होता तो मी आता पूर्ण केलेला आहे. कारण त्या चिकूला इतर सगळे मेवा म्हणजे काजू सुकवून, बेदाणा बनवून असे जे द्राक्षापासून जे मेवा बनवतात त्याप्रमाणे चिकूवरती सुकवून त्या चिकूला मेव्यामध्ये बसवलं. नंतर त्या मेवा तयार झाल्यानंतर मी काही प्रकार बनवायला सुरुवात केली. त्याची पावडर बनवली, लोणची बनवली, अनेक माझ्या कल्पकतेप्रमाणे जे काही पदार्थ बनवले. शारदाताईंच्या या प्रयोगाला सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळालं. चिकूपासून त्यांनी तयार केलेल्या शेकडो पदार्थांची माहिती लोकांना मिळावी म्हणून अमृत माधुरी प्रकाशित केलं. 60 वर्षानंतर चिकू लागवड, विक्री आणि नंतरच्या 60 वर्षानंतर शारदाताईंच्या मनामध्ये आलं की या चिकूला काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. कारण त्यांनी पाहिलं होतं की आंबा, आवळा, चिंच या फळांपासून बऱ्याचशा गोष्टी तयार होतात, मग आपल्या चिकूपासून का नाही. हे करत असताना त्यांनी आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तयार करायला सुरुवात केली. तांदळाचं रवळं करणं, त्यानंतर तिळाचे लाडू करणं, त्याच्यामध्ये चिकू वापरणं, त्याचा कसा वापर होतो हे सर्व त्या पाहत होत्या, शिकत होत्या, लिहत होत्या. असं करता करता त्यांचे पती गजानन पाटील यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. कधीही त्यांना अडवलं नाही. घरातल्या सर्व व्यक्तींनी त्यांना खूप प्रोत्साहन मिळवलं आणि हे करत असताना त्यांनी 140 पदार्थापर्यंत त्या पोचल्या आणि हे सर्व करत असताना प्रोत्साहनच मिळत गेलं, स्फूर्ती मिळत गेली. हे जेव्हा कोसबार संस्थेला कळलं त्यावेळेला तिकडचे जे प्राध्यापक होते बारी सर, त्यांनी कोसबार संस्था कृषी विज्ञान केंद्र अर्थात, तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं नंतर की हे आणखीन काय बनवणार असेल तर बनवा. त्याचप्रमाणे जयंतराव पाटील कोसबार संस्थेचे संचालक होते, त्यांनी पण मला सांगितलं की तू जो उपक्रम चालू केला आहे तो खूप चांगला आहे, तुला धन्यवाद.
मला असे आशीर्वाद मिळाल्यानंतर मला आणखी काहीतरी प्रकार करावेसे वाटले आणि मी बरेचसे प्रकार केले. ते प्रकार सगळे लिहिले आणि एक अमृत माधुरी म्हणून पुस्तकसुद्धा लिहिलं. त्या पुस्तकाला त्यावेळेला जेव्हा आम्ही प्रकाशन सोहळा केला, तोही खूप चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या घरीच केला. खूप लोक प्रकाशन सोहळ्याला आले, कारण प्रकाशन सोहळासुद्धा एक आगळा वेगळा झाला. जेवढे मी पदार्थ बनवलेले त्या सगळ्या पदार्थाचं डेमॉन्स्ट्रेशन त्यावेळेला आम्ही मांडलं होतं आणि आमचे सगळ्या घरातल्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात खूप हिरिरीने भाग घेऊन प्रोत्साहन देऊन तो एक चांगला सोहळा बनवला. चिकू उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून या चिकूवर प्रक्रिया करण्याचा निर्णय शारदा पाटील यांनी घेतला. त्यावेळेला त्याच्या आधी मी थोडे थोडे पदार्थ लोकांना चाखायला वगैरे दिले, कशी काय टेस्ट आहे. खूप लोकांनी चांगला रिमार्क दिल्यानंतर मला वाटलं हे विक्रीला पण ठेवावं, म्हणून थोडंफार विक्री पण केली. पण पुस्तकं लिहून प्रकाशन झाल्यानंतर कोणी दुसऱ्यांनी उद्योग सुरू करण्यापेक्षा आपणच जर हा उद्योग सुरू केला तर आपल्याला कसं वाटेल. मी म्हटलं केव्हाही चांगलं वाटेल आणि माझ्या सगळ्या महिला इकडच्या पुढे आल्या आणि त्यांनी होकार दिला आणि आम्ही एक छोटासा लघु उद्योग सुरू केलेला. त्यावेळेला हा माल तर बनवला, पण हा विक्रीला काय करायचं, विक्री कशी करायची. आम्ही खूप ठिकाणी विकायला गेलो. नो लॉस नो प्रॉफिट असे स्टॉल घेतले आणि लोकांना ते आगळा वेगळा पदार्थ देऊन आणि आम्हाला त्यांच्याकडून रिमार्क मिळाले. खूप छान रिमार्क मिळाले, कारण आमच्या काही वस्तू इतक्या सुंदर आहेत की हे चिकूपासून बनवलेलं आहे असं कोणाला कळतसुद्धा नाही. या पुस्तकाला मिळालेल्या अनेक बक्षिसानंतर आमच्या मनात असे काही विचार आले की आपणच काही पदार्थ बनवू नयेत, आपणच का हे पुढे नेऊ नयेत. आणि म्हणून आम्ही बऱ्याचशा महिला एकत्र आलो, विचारविनिमय केला आणि त्याच्यातून ही महिला संस्था स्थापन करण्याचं आम्ही ठरवलं. अमृत माधुरी हे पुस्तकाचं नाव आणि आमच्या संस्थेलाही आम्ही अमृत माधुरी हे नाव देण्याचं ठरवलं. अशा प्रकारे ही आमची संस्था, महिलांची संस्था तयार झाली. याच्यामध्ये जे पदार्थ तयार केले जातात ते आत्ता नंतर आमच्या असं लक्षात आलं की एकाच ठिकाणी एकच व्यक्ती हे चिकू शिकवण्याचं काम करताना आपल्याला चिकू पुरत नाही आहे. आणि नंतर मग आम्ही सर्व महिलांनी आपापल्या घरी, बऱ्याच महिलांनी आपापल्या घरी तो माल तयार करायचा आणि तो इथं देऊन त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम रोहिणी पाटील ह्या करतात आणि मार्केटिंग करण्याचंही काम त्या पाहतात. आम्ही मात्र तिथपर्यंत काम त्यांना देऊन सहकार्य करत असतो. आणि आज 1994 साली स्थापन झालेली ही संस्था आज तागायत काम करते आणि अनेक महिलांना संदेश देते आहे की असे लघुउद्योग तुमच्या अनेक याच्यामध्ये जे काही भाजीपाला तुमच्याच वाडीमध्ये जो होतो आहे, या भाजीपाल्यांपासून तुम्हाला जो काही प्रक्रिया भाजी प्रक्रिया, फळ प्रक्रिया करता येईल ती करावी. हा आमचा माल जरी कोणी घेऊन तो विकण्यासाठी नेणार असाल तर आम्ही अमृत माधुरीमधून तो देऊ शकतो आणि त्याच्यावरती सुद्धा ते त्यांचं उपजीविका चालवू शकतात. अशा अनेक गटांनी आमच्या बोर्डीमध्ये खूप महिला आत्ता हे काम करत आहेत आणि त्याला विक्री आहे, मागणी आहे आणि संपतंसुद्धा की राहिलं आहे आता काय करू असा प्रश्न आम्हाला कधी आला नाही. आणि त्यामुळे या चिकू प्रक्रियेवरती जो एक शारदाताईंनी घेतलेला ध्यास आम्ही महिलांनी पूर्ण केला आहे असं मला वाटतं. 20 वर्षांपूर्वी 9 महिलांनी एकत्र येऊन अमृत माधुरी महिला सेवा संस्था स्थापन करून चिकू फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू केला. एखादा पदार्थ बनवणं तितकंसं कठीण नसतं. कठीण असतं ते तो पदार्थ विकणं. कोणत्याही उद्योग व्यवसायाचं यश हे विक्री व्यवस्थापनावर अवलंबून असतं. घोलवडला चिकू प्रसिद्ध असल्या कारणाने भरपूर प्रमाणात चिकू असतात. आम्ही आमच्या बागेतूनच चिकू घेतो आणि त्यापासून आम्ही प्रोसेसिंग करतो. चिकूपासून मी ड्राय चिप्स बनवते, त्याच्यापासून मी पावडर बनवते, लोणचं बनवते, चिकू हलवा बनवते आणि चिकू चॉकलेट्स बनवते. हे प्रोडक्ट माझे नित्य विकायला असतात. घोलवड हे आमचं चिकूसाठी प्रसिद्ध असणारं गाव आहे. आम्ही अमृत माधुरी महिला सेवा संस्था नावाची संस्था स्थापन केली आहे. त्याच्या थ्रू आम्ही चिकूचे सगळे प्रोडक्शन तयार करतो. त्याच्यामध्ये सुपारी आली, चिप्स आले, पावडर आली, चॉकलेट्स आले,
त्याच्यानंतर चिकू वडी आली, लोणचं, असे विविध पदार्थ आम्ही तयार करतो आणि त्याचं मार्केटिंग करत असतो. MTDC थ्रू आमच्याकडे गेली 2 वर्ष झाले चांगल्या प्रकारे हे आपलं चिकू महोत्सव भरवला जातो. त्यातून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालेलं आहे. कारण महाराष्ट्रातून बरेचसे पर्यटक त्यावेळेला येतात आणि त्यांनी आमचं जरा सगळ्यांपर्यंत आम्ही पोचलो ह्या MTDCच्या चिकू महोत्सवामुळे आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळालेली आहे. अति उत्पादन आणि नैसर्गिक आपत्तींमुळे फळ उत्पादक शेतकऱ्याचं होणारं नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योग सहाय्यभूत ठरतात. ही बाब लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र प्रक्रिया उद्योग वाढावेत म्हणून प्रयत्न करीत असतात. हे आमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे हे आदिवासी भागामध्ये काम करतं आणि आपण जसं बघितलं की आपण जसं बघतो की फळ प्रक्रियेला फार मोठ्या प्रमाणात आपल्या भारत देशामध्ये वाव आहे. कारण फळ प्रक्रिया ही फक्त 2% फळांवर आपल्याकडे केली जाते आणि त्यापेक्षा जास्त फळं आपल्याकडे खराब होतात. तर त्याच्यावर फळं खराब होतात आणि त्याचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आपण फळ प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. यासाठी म्हणून आणि आमच्या या भागामध्ये म्हणजेच डहाणू घोलवड या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिकू आहेत आणि हे चिकू जास्त एकाच वेळेस जास्त प्रमाणात आले की त्याला शेतकऱ्याला त्याचं नुकसान होतं. म्हणजे त्याच्यातून जो काही त्यांना पैसा मिळतो तो फार कमी मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि चिकू हे असं आहे की एकदा पिकल्यानंतर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणून मग त्याच्यावर एखादी कुठली प्रक्रिया केली तर त्याचं आपल्याला जीवनमान वाढवता येतं आणि त्यातून शेतकऱ्याला जास्त पैसा मिळून त्याचा फायदाही होतो. याच्यासाठी म्हणून कृषी विज्ञान केंद्र फळ प्रक्रियेवर वेगवेगळे असे प्रशिक्षण आयोजित करतं आणि त्याचे प्रशिक्षण देतं. चिकू फळ प्रक्रिये व्यतिरिक्त आवळा फळ प्रक्रिया असेल, नंतर लिची फळ प्रक्रिया असेल, वेगवेगळ्या प्रकारची लोणची असेल, म्हणजे जे काही वेगवेगळे फळ प्रक्रिया असेल किंवा भाजीपाल्यांवर प्रक्रिया असेल याच्यावरची सगळी प्रशिक्षणं कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जातात. घोलवड इथल्या शारदाताई पाटील यांनी हे चिकूवर वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यावरून वेगवेगळे त्यांनी फळ प्रक्रिया तयार केल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या या फळ प्रक्रियेचं शिकवण हे आम्हाला दिली आणि आता आम्ही आमच्या म्हणजे कृषी विज्ञान केंद्रातर्फे आम्ही आता आजूबाजूच्या आदिवासीच्या महिला आहेत त्यांना आम्ही ते फळ प्रक्रियेचं प्रशिक्षण देतो आणि त्यांनी जो माल तयार केलेला आहे तो माल या अमृत माधुरी या संस्थेमध्ये येतो आणि इथून त्या मालाची विक्री होते. यामुळे आमच्या जो काही आदिवासी महिला आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात आणि त्यांनी आपला एक चांगला व्यवसाय चालू केलेला आहे. अशाच पद्धतीने कुठल्याही फळ प्रक्रियेविषयीचं जर कोणाला प्रशिक्षण हवं असेल किंवा त्याच्याविषयीची काही माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथे तुम्ही कुठल्याही वेळेस येऊ शकता आणि आमच्याशी संपर्क साधून तुम्ही ते प्रशिक्षण घेऊ शकता. चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री महागडी नसल्यामुळे 4-5 महिला एकत्र येऊन चिकू प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. चिकू फळ प्रक्रियेसाठी आम्हाला मार्गदर्शन कोसबाड कृषी केंद्रातून मिळालं. तिथे जाऊन आम्ही आमच्या महिला आणि आम्ही सगळं जाऊन तिथे प्रशिक्षण घेतलं. लोणचं, चिप्स, पावडर कशा पद्धतीने बनवायचं, कसे ते पदार्थ टिकले पाहिजेत हे सगळं प्रशिक्षण घेऊन आम्ही आमचा माल तयार करू लागलो आणि त्या मालाला आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगली मागणी आहे. आमचं पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित असल्यामुळे लोक जरा चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करत असतात. तसंच मला असं सांगायचं आहे की ह्या चिकू उद्योगासाठी काही खूप मोठी मशिनरी लागत नाही. तुम्ही 5-6 महिला जरी एकत्र आल्यात, आजूबाजूची तुमची स्वतःची जरी बाग नसली तर इतर बागेतून तुम्ही गोळा केलेला माल आणायचा आणि चिप्स जरी आम्हाला करून दिलेत तर आम्ही आमच्या संस्थे थ्रू त्याचे बाय प्रोडक्ट्स करून आम्ही ते विकतो. हे बचत गट महिलांनी जर तयार केले तर त्यांना हा चांगला उद्योगही मिळू शकतो. फक्त त्याच्यासाठी एक 10 बाय 10ची अशी स्वच्छ खोली, चांगली अवजारं लागतात. फक्त स्वच्छता ही त्याच्या मागचं मोठं कारण आहे. चिकूचे जे विविध प्रकारचे पदार्थ आहेत ह्यांना बोर्डीमध्ये पण मागणी, तसेच महाराष्ट्रामध्ये देखील भरपूर प्रमाणात मागणी आणि आम्ही तो पुरवण्याचा प्रयत्न करतो. बोर्डीला बऱ्यापैकी पर्यटन येतात त्यामुळे ते लोक विचारतात की ह्या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं कुठली वस्तू मिळते. मग रिक्षावाले वगैरे सांगतात की ह्या ठिकाणी असे असे प्रॉडक्ट आहेत आणि मग ते स्वतः म्हणजे अमृत माधुरी आमची नावाची संस्था स्थापन केल्या. ह्यामध्ये 9 महिला आम्ही कार्यरत आहेत. ह्यामध्ये चिप्स, ड्राय चिप्स हे आमचं मेन प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यापासून आम्ही बरेच पदार्थ हे दुपारच्या सत्रामध्ये बनवले जातात. चिप्सचं काम हे आमचं सकाळच्या सत्रात होते आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचं पॅकिंग असतं, नंतर लोणचं बनवणं असतं, चिकू हलवा बनवणं असतं, हे पदार्थ आम्ही बनवत असतो.
वेगळे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे चिकूच्या चिप्स तयार करणे हाच एक उद्योग होऊ शकतो. झाडावर पिकलेली चिकू आम्ही घेऊन येतो आणि त्यानंतर त्याची साल काढतो. साल काढून त्यातली पांढरी दांडी आणि त्याची बी काढली जाते. त्याच्यानंतर त्याचे चिप्स बनवले जातात. ती चिप्स नंतर उन्हात जाळीवर वाळत घालतो आम्ही. ते 5 दिवस चिकूचे चिप्स वाळवतो. त्यानंतर त्याचा चिकू मेवा तयार होतो. डहाणू तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी हा रोजगार त्यांना संधी उपलब्ध करून देतोय. त्यांना वणवण कुठे भटकावं लागत नाहीये. त्यांना रोजगार अशा पद्धतीने मिळतो की सकाळी त्या इथं मोलमजुरीला आल्या की संध्याकाळपर्यंत हे काम त्यांना दिलं जातं. आणि हा सीझन तर अतिशय महत्त्वाचा आहे. या सीझनला आम्हाला मजुरांची खरोखरच गरज असते आणि हा महिलांनी करण्यासारखाच उद्योग असल्यामुळे इथे महिलांना भरपूर वाव आहे. शारदा पाटील यांच्या पुस्तकाची आणि संस्थेच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कारही देण्यात आले आहेत. हा सगळा उद्योग आमचे सासूबाई सौ शारदा गजानन पाटील यांनी सुरू केला आणि त्यांना सरकारने दखल घेऊन त्यांना वसंतराव नाईक पुरस्कार दिलेला आहे. तसे पुस्तकाला अमृत माधुरी ह्या पुस्तकाला राहुरी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच आमच्या संस्थेला पण पुरस्कार मिळालेला. त्याच्यासाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्राने चांगलं बरंच सहकार्य केलं होतं. माझं नाव इला गुला दुबळे आहे. खेडपाड्याला राहतो आम्ही. आम्ही बेरोजगार होतो. जंगलात जायचो, लाकडं बिकडं आणायचे, विकायचे, त्याच्यात आम्ही घर एक चालवायचे. पण हे चिकू जे पदार्थ बनवायला लागले आम्हाला ह्याच्यात रोजगार जे मिळतो आणि ह्याच मजुरी जी मिळते आम्हाला त्याच्यात आमचं घरचं सगळं नीट चालते. शारदा पाटील यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या चिकू प्रक्रिया उद्योगामुळे घोलवड परिसरातील आदिवासींना रोजगार मिळाला आहे. घोलवड कोसबाड भागात अमृत माधुरी सारखे आणखी काही चिकू फळ प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर चिकू उत्पादक शेतकऱ्यासाठी ते एक वरदानच ठरेल.